दिवसेंदिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला आणि चिमुकल्यांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण काही थांबत नाहीये। यामुळे प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय की सगळ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत, परंतु अद्यापही फक्त काही शाळांमध्ये सीसीटीव्ही आहेत, तर तब्बल 3000 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अजूनही बसवलेले नाहीत। त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी या संदर्भात सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। बदलापूर दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र आदेश काढून मुलींच्या सुरक्षिततेसाठी सर्व शाळांमध्ये एका महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिलेत, अन्यथा शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशारा देण्यात आलाय। मात्र आदेशाला 11 दिवस झाल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या 2714 शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही लागले नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे। दुसरीकडे जिल्ह्यात 450 खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये अशी स्थिती पाहायला मिळते। मुलींच्या सुरक्षिततेला अग्रस्थानी मानून राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं नियोजन करण्यात आलं असून यासाठी जिल्हा नियोजन समितीकडील 5% निधी देण्याचं मान्य केलंय, पण जिल्हा परिषदेने आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे निधीचा प्रस्ताव पाठवूनही निधी उपलब्ध होत नसल्याची वस्तुस्थिती पाहायला मिळते। सोलापूर जिल्हा परिषदेच्या 2788 पैकी 63 शाळांमध्ये सीसीटीव्ही असून उर्वरित शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी 5 कोटी रुपये मिळावेत अशी मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करण्यात आलेली आहे। अधिकाऱ्यांना भेटी देण्याच्या सक्त सूचना करण्यात आलेल्या आहेत।